पंढरी मध्यम प्रकल्प. वर्धा डायव्हर्जन योजनेअंतर्गत पंढरी मध्यम प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावाजवळून वाहणाऱ्या शक्ती नदीवर बांधण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वर्धा नदीवर वळण बंधारा बांधण्यात आला असून त्याच्या बाजूला इंटेक स्ट्रक्चरमधून पुरवठा कालव्याद्वारे वर्धा नदीचे पाणी पंढरी मध्यम प्रकल्पात वळवण्याचे नियोजित आहे. या योजनेला जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक 15 जून 2005 रोजी 179.42 कोटी रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2009 रोजी 602.70 कोटी रुपये किमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली. पंढरी धरण हे 3540 मीटर लांबीमध्ये माती धरण व मध्यवर्ती सांडवा 56.25 मीटर असून धरणाची महत्तम उंची 26.40 मीटर आहे. धरणामध्ये उपकरण तसेच निरीक्षणाकरिता 116 मीटर लांबीची गॅलरी असून त्यात प्रवेशाकरिता 2 ऑडिट आहे. सांडव्यावर 12 बाय 6.5 मीटरचे 4 वक्राकार दरवाजे नियोजित असून 1469.50 घनमीटर प्रति सेकंद महत्तम पूर विसर्गास सांडवा संकल्पित करण्यात आलेला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 62.29 दलघमी आहे. पंढरी धरणाकरिता 2 विमोचके असून डावा विमोचक साखळी क्रमांक 1560 मीटरचा विसर्ग 0.65 घनमीटर प्रति सेकंद असून या विमोचकाद्वारे वरुड शहरास पाणी पुरवठा होणार आहे. तसेच वरुड तालुक्यातील 3 गावांमधील एकूण 444 हेक्टर क्षेत्र बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाखाली येणार असून सदर काम जून 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उजवा मुख्य विमोचक साखळी क्रमांक 3540 मीटरचा विसर्ग 8.97 घनमीटर प्रति सेकंद आहे. सदर विमोचक हा सिंचन तथा विद्युत विमोचक असून येथे 500 किलोवॅट भविष्यात विद्युत निर्मितीकरिता तरतूद केलेली आहे. उजव्या मुख्य कालव्याद्वारे वरुड तालुक्यातील 37 गावांमधील एकूण 8747 हेक्टर बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाखाली येणार असून पुसला गावाकरिता पाणी पुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पाची घळभरणी पूर्ण झाली असून जुलै 2019 अखेर 24 दलघमी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. डिसेंबर 2019 पर्यंत वक्राकार द्वाराचे काम पूर्ण करून 62.29 दलघमी पाणी साठवण क्षमता निर्माण होईल. तसेच जून 2021 पर्यंत संपूर्ण 9191 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मितीचे नियोजन आहे. तसेच या प्रकल्पामुळे वरुड तालुका डार्क झोन मुक्त होणार असून हा प्रकल्प वरुड तालुक्याकरिता वरदान ठरणार आहे.